मित्रांनो, सूरज चव्हाण बनला बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर. तुम्हाला सांगलो होतो की भाऊ सूरज चव्हाणला वोटिंग नंबर 1वर आहे आणि तुम्हाला पण कुठे ना कुठे माहीत होता की सूरज विनर बनणार आहे. तर मित्रांनो, अख्ख्या महाराष्ट्राचा सपोर्ट नाही काय तर सूरजला भेटला आणि सूरज बनला बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर. मित्रांनो, सूरजची जी खुशी होती ना ती नेक्स्ट लेवल होती. कारण तुम्हाला माहीत असेल, सूरजने डे 1 पासून घरामध्ये म्हणले की मी ट्रॉफी उचलणार. ट्रॉफी रिव्हील करतात टाइम पण सूरजनं म्हणले की मी तुला घरी नेणार आणि सूरजने ते वादा कंप्लीट केला. ते आता बिग बॉस मराठी सीझन 5ची ट्रॉफी आपल्या घरी नेणार आहे. आणि मित्रांनो, सूरजला ज्या प्रकारे सपोर्ट भेटला ना बिग बॉसला पण सूरजला इथं ट्रॉफी द्यावालाच लागलं. सगळ्याचं हे म्हणणं होतं की अभिजित सावंत विनर बनणार आहे. मात्र मित्रांनो, जे सूरजचे फॅन्सनं वोटिंग केली नाही तर बिग बॉसला पण कन्फ्यूजमध्ये टाकले. बिग बॉसनं पण इथं काही निरोप घेतला नाही, डायरेक्ट इथं सूरजला ट्रॉफी देऊन टाकली. आणि लय जगाचं हे पण म्हणणं होतं की निकी तंबुली टॉप 3मध्ये डिझर्व करणार येते, पण ते पण टॉप 3मध्ये आली, तुम्हाला सांगलो होतो. आणि मित्रांनो, टॉप 2मध्ये अभिजित सावंतला पण लई जास्त वोटिंग भेटू लागली. जर अभिजित सावंतच्या समोर दुसरा कोणता कंटेस्टंट राहत होता ना सूरजला सोडून, तर अभिजित सावंत विनर बनत होता. मात्र मित्रांनो, सूरज चव्हाणला ज्या प्रकारे वोटिंग भेटली ना, सूरज चव्हाण भाऊ विनर बनला. तुमचं काय म्हणणं? माझं तर मन गार्डन गार्डन झाला, सूरज विनर बनला. तुमचं काय म्हणणं? तुम्हाला कसं वाटायला सूरज विनर बनले? एकदा कॉमेंटमध्ये एकदा प्यार असं